प्रत्येक व्यक्तीचा बॅकग्राऊंड डिफरंट असतो. बस सोशली असेल, इकॉनॉमिकली असेल. इकॉनॉमिकली तुम्ही किती सस्टेन करू शकता या फील्डमध्ये, ही पण फार महत्त्वाची गोष्ट आहे. खरंच की एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या मुलाची घरची परिस्थिती नसेल आर्थिक, तर त्यांनी या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे, की आपण किती वर्ष या गोष्टी केल्या पाहिजे. आपल्या आई-वडिलांना आर्थिकदृष्ट्या हातभार लावला पाहिजे. म्हणून ही गोष्ट माइंडमध्ये असणं खूप आवश्यक असतं. आता मी बघतो ना 2023ची बऱ्यापैकी मुलं परत 24 अभ्यास करतात किंवा आता लास्ट शेवटचं पॅटर्नचं आहे. सगळी 22शी असतील, 23शी मुलं असतील, सगळी परत 24ला सेम मुलं आहेत. त्यांचा एक शेवटचा अटेम्प्ट ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे जवळपास सगळेच जण तो एक ब्रेक इव्हन होणार आहे. येस यापुढे काय वेगळं होईल तर ते वेगळे आता त्यात कसं असतं की तेच येतं परत तुमचं वय, तुम्ही कुठून आलात विसर. आणि जसं म्हटलं की सगळ्यात महत्वाचा फॅक्टर या फील्डमध्ये येतो की इकॉनॉमिक. कारण खर्च जर सध्याच्या टाइमला जो खर्च आहे तो प्रत्येकाला पेनवेल असं नाही याची लागणार नाही. मग त्यामुळे पुढे तुम्ही किती वेळ तिथं सस्टेन परत जर तुम्ही पॅटर्न जेव्हा चेंज होतोय तर तुम्हाला परत शून्यापासून सुरुवात आहे. तुम्ही तर मग तेव्हा ते करणं तो तर सर्वस्वी निर्णय त्या स्वतः कुठंतरी एक व्यवस्थित लोकांनी तो स्वतः एक आपलं स्वतःचं आकलन करून तो निर्णय घेतला पाहिजे असंच वाटतं.